हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 16 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि ही मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अवनी आणि राजा एकांतात एकमेकांशी बोलले आहेत. खूप वेळ बोलले आहेत आणि त्यांची ही केमिस्ट्री पाहायला खरंच भारी वाटलं. एवढंच नाही तर अवनी आणि राजा हे दोघे डेटवर सुद्धा गेले, फक्त दोघेच. आणि मग त्यानंतर या दोघांनी काही लहान मुलांना कुल्फी खाऊ घातली. या दोघांनी सुद्धा कुल्फी खाल्ली आणि कुल्फी खाताना चक्क राजाच्या गालाला थोडीशी कुल्फी लागली होती. ते अवनीने स्वतःच्या बोटाने पुसलं, त्यामुळे राजा भलताच खुश झालाय. मग अवनी आणि राजाची ही पहिली डेट होती तरी कशी आणि हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा अवनीच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन त्यांच्या घराकडे निघालेला असतो आणि अवनीचे बाबा पुढे बसलेले असतात, अवनी मागे बसलेली असते. राजाचं लक्ष अवनीकडेच असतं. तो आरशातून अवनीकडे पाहत असतो आणि तेवढ्यात त्याला रस्त्यावरचा एक स्पीड ब्रेकर दिसत नाही आणि गाडी त्याच्यावरून आदळते. त्यामुळे अवनीचे बाबा त्याच्यावर खूप चिडतात आणि विचारतात, ए काय करतोस रे, गाडी नीट चालव. तर राजा म्हणतो, सॉरी साहेब, ते स्पीड ब्रेकरला पट्टे नव्हते मारले ना, त्यामुळे काही दिसलं नाही. तर बाबा म्हणतात, तुझ्या डोळ्याला सुद्धा पट्टे लावलेत का, नीट पाहून चालवता येत नाही का तुला, नीट चालव. आणि मग बाबा हे अवनीला विचारतात, बाळा तुला त्रास तर झाला नाही ना, काही लागलं तर नाही ना. अवनी ही काही उत्तर देत नाही आणि तोंड वाकडं करते. ती बाबांवर रुसलेली असते. राजा मनातल्या मनात विचार करतो, पोरीला स्पीड ब्रेकरचा दणका बसला की नाही याचा विचार करतो हा बाप, पण या फुलपाखरासारख्या पोरीचं त्या पहिलवानाबरोबर लग्न करून देतोय, ती खुश नाहीये हे याला कळत नाहीये. अवघड आहे सगळं, असा विचार राजा करत असतो. आणि मग बाबा हे अवनीला विचारतात, अवनी आपण आता पुढे थांबूया बरं का, पुढे एक चौक आहे, त्या चौकात तुझं फेवरेट दुकान आहे ना, तुला तेथील काजू कतली खूप आवडते, आपण तेथे थांबूया. आणि बाबा राजाला सांगतात, पुढे चौकात गाडी थांबव रे, बाजूला घे. तर अवनी म्हणते, नाही मला काजू कतली खायची नाहीये. तर बाबा म्हणतात, असं कसं, लहानपणापासून आवडते ना तुला, खा खा. तर अवनी चिडून म्हणते, मला मिठाई माझ्या आवडीची नको आहे, नवरा माझ्या आवडीचा हवा आहे. बाबांना खूप राग येतो, पण त्यांना नीट ऐकू येत नाही आणि ते विचारतात, काय बोललीस. अवनी म्हणते, काय नाही. स्वाती म्हणते, नाही नाही काही नाही, ते अचानक तिचं लग्न ठरलंय ना म्हणून थोडी उदास आहे ती, अचानक तिला धक्का बसलाय. तर महेश हा अवनीला समजवण्याचा प्रयत्न करतो, अवनी बाबांनी तुझ्यासाठी जो निर्णय घेतलाय ना तो अगदी योग्य आहे, उगाच चिडचिड करू नकोस. अवनी म्हणते, पण दादा. तर महेश म्हणतो, अवनी तुला जास्त कळतं की बाबांना जास्त कळतं. तर अवनी म्हणते, पण बाबा मला हे लग्न करायचं नाही आहे ना, तुम्हाला कळत कसं नाही. महेश तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर बाबा या दोघांना समजावून सांगतात, अरे गाडीत कोठे चर्चा काढताय, हा ड्रायव्हर माणूस येथे, त्याच्यासमोर काही बोलू नका. महेश आणि अवनी गप्प बसतात. तर राजा त्याच वेळेस मागे अवनीकडे वळून पाहतो. त्यामुळे बाबा खूप चिडतात आणि विचारतात, ए तू काय मागं पाहतोस रे, गाडी चालव ना. गाडी चालवताना सुद्धा कान इकडेच टावकारलेले असं म्हणून बाबा त्याला चांगलंच सुनावतात. त्यामुळे राजा गप्प बसून समोर पाहून गाडी चालवत असतो आणि त्याच वेळेस पुढचा चौक येतो. बाबा गाडी थांबवायला सांगतात. महेश गाडीतून खाली उतरतो, बाबा उतरतात. बाबा अवनीला उतरायला सांगतात, पण अवनी काय गाडीच्या खाली उतरत नाही. स्वाती तिला म्हणते, अवनी चल ना, पण अवनी काय ऐकत नाही. बाबा स्वातीला आवाज देतात आणि स्वाती ही गाडीतून उतरून जाते. मग गाडीत फक्त राजा आणि अवनीच असतात. आणि राजा हा अवनीला विचारतो, खरं सांगा मॅडम, तुम्हाला त्या विमानशी लग्न नाही करायचं ना. तर अवनी म्हणते, विमान नाही, विमान नाव आहे त्याचं. तर राजा म्हणतो, विमान नाही विमानच आहे, कारण तो नेहमी उडत असतो ना हवेत, म्हणून विमान. तुम्ही मला खरं खरं सांगा, तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे ना. अवनी काही बोलत नाही. तर राजा म्हणतो, तुम्ही बोलत नाही ना तरी मला कळतंय, तुम्ही ना तुमच्या बापाला डायरेक्ट नडा. हे ऐकून अवनी चिडते आणि म्हणते, माझ्या बापाला, माझे बाबा कोण आहे ते तरी माहिती का तुला, त्यांच्या खूप ओळखा आहेत, फक्त ते वापरत नाही. तर राजा म्हणतो, अरे देवा. अवनी म्हणते, ते तुला कोठे गायब करतील ना, मारून टाकतील तुला, तरी तुला कळायचं नाही. राजा म्हणतो, नका नडू, मग नका नडू, मला मरायचं नाहीये. अवनी विचारते, घाबरलास का. राजा म्हणतो, नाही तसं घाबरलं नाही, पण आता मी फॅमिलीवाला माणूस आहे ना, मग एवढ्या लवकर मरून नाही चालायचं. अवनी म्हणते, मग गप्प बस, मी माझं माझं पाहून घेईल. राजा म्हणतो,
अहो मला माहिती आहे ना तुम्हाला हे लग्न करायचं नाही आहे, तुम्ही फक्त एकदा सांगा, मग आपण पुढचं पुढं पाहू. अवनी काही बोलणार इतक्यात बाबा आणि बाकीचे सगळेजण गाडीत येऊन बसतात. बाबांनी काजू कतली आणलेली असते आणि ते काजू कतलीचा बॉक्स उघडतात आणि म्हणतात घे रे. तर राजाला असं वाटतं की मलाच देत आहे. राजा म्हणतो काय साहेब याची काय गरज होती. तर बाबा म्हणतात हे गपरे, तुला कोण म्हटलं, मी माझ्या मुलीला देतोय. आणि बाबा अवनीला हा काजू कतलीचा बॉक्स देऊन टाकतात. अवनी हा बॉक्स हातात घेते आणि लगेच स्वातीला देते. काजू कतली काही खात नाही, त्यामुळे स्वातीला सुद्धा टेन्शन येतं. बाबा विचारतात काय मग अवनी, आवडली का काजू कतली. अवनी काही बोलत नाही. तर महेश सांगतो तिने खाल्लीच नाहीये, स्वातीकडे लगेच देऊन टाकली. तर बाबा म्हणतात जाऊ दे, घरी गेल्यावर खाईन, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. तिची इच्छा नाही ना, मग तिला तिच्या मनाविरुद्ध काही करायला सांगू नका. अवनी मात्र तोंड फुगून बसलेली असते. आणि मग थोड्याच वेळात रात्र होते आणि हे सगळे आपल्या घरी पोहोचतात. आणि घरी आल्यावर अवनीचं जंगी स्वागत होतं. आता अवनीचं लग्न आहे, त्यामुळे सगळे नातेवाईक जमलेले असतात. अवनी, बाबा, महेश, स्वाती, राजा सगळे गाडीतून खाली उतरतात. तर लगेच अवनीची आई सांगते अवनी पाहिलंस का, तुझं लग्न आहे. तर मामा, काका, आत्या, आजी सगळे आलेत. आजीसुद्धा आली आहे, आजीच्या पाया पड बरं. आणि अवनी आजीच्या पाया पडते. तर मग सगळ्या मावश्या, आत्या अवनीची चेष्टा करतात. काय मग आमची अवनी आता कॅनडाची होणार, वा वा नशीब काढलंय तिने. आणि एक मावशी विचारते अवनी प्रवास कसा झालाय. अवनीने ठरवलेलं असतं की सगळ्यांशी उद्धटपणे बोलायचं. अवनी चिडून म्हणते नाशकातूनच आली आहे, कॅनडाहून नाही आली आहे, प्रवास कसा झाला ते विचारायला. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर बाबा, स्वाती, महेश यांचं तोंडच पडतं. तर अवनीची आई म्हणते अगं तसं नाही, आता तू दुरून जाणार आहे ना, लांब जाणार आहे आमच्यापासून, म्हणून सगळ्यांना तुझी काळजी वाटते. आणि आजी तर तुझं खूप कौतुक करत होती. आजी म्हणत होती तू आपल्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे जी कॅनडाला लग्न करून जातीये. तर अवनी म्हणते असं का, म्हणजे मी आपल्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे जिने गोल्ड मेडल मिळवलं याचं कौतुक नाही आहे आजीला, लग्न करून कॅनडाला चालले त्याचं कौतुक वाटतंय का आजीला. आजीचा चेहराच पाहण्यासारखा होतो. बाबा खूप चिडतात. आईसुद्धा घाबरते की अवनी असं काय बोलतीये. राजा मात्र चांगलाच खुश होतो. आणि महेश म्हणतो चला चला आपण अवनीच्या लग्नाचे आणि गोल्ड मेडलचे दोन्हींचे पेढे खाऊ. आणि महेश हा सगळ्या पाहुण्यांना आतमध्ये घेऊन जातो. स्वाती अवनीला म्हणते चल अवनी आतमध्ये. तर बाबा म्हणतात स्वाती तू जा, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. स्वाती हो म्हणते आणि आतमध्ये निघून जाते. राजा हा गुपचूप तेथेच उभा राहतो, कारण त्याला यांचं बोलणं ऐकायचं असतं. आणि तेथे काही माणसं फुलांच्या माळा, लाईटच्या माळा लावत असतात. बाबा म्हणतात ए जा रे, मागं जाऊन कामं करा. ही माणसं मागे जाऊन निघून जातात. पण बाबांना हे माहीत नसतं की मागे उभा राहून राजा सगळं ऐकतोय. आणि बाबा अवनीला समजवण्याचा प्रयत्न करतात. अवनी, हे जे एवढं मोठं वैभव आहे, बंगला, घरदार, गाडीघोडी, पैसा अडका, हे सगळं मी खूप मेहनतीने कमवलं आहे, इज्जत मेहनतीने कमवली आहे. आणि त्यावर एक छोटासा डागसुद्धा लागलेला मी सहन करणार नाही. अवनी म्हणते बाबा मी तो नाही लागू देणार. बाबा म्हणतात माहिती आहे मला, तो तू नाही लागू देणार, पण मी तुझ्यासाठी हा जो मुलगा निवडलाय ना, विवान नावाचा, हा मुलगा जर अशिक्षित असता, अडाणी असता, त्याला कामधंदा नसता, त्याला स्वतःला किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्याला दारू पिण्याची सवय असती, तर मी त्याचं तुझ्याशी लग्न लावून दिलं नसतं, हे लक्षात ठेव. राजा हे सगळं ऐकतो आणि म्हणतो अरे वा, म्हणजे हे तर माझ्याबद्दलच बोलताय. या सगळ्या क्वालिटी ज्या नाही पाहिजे त्या माझ्या कुटुंबात आहे. मग बाबा म्हणतात आणि अवनी हा मुलगा तसा नाही आहे. हा मुलगा वेल सेटल आहे, कॅनडामध्ये आहे, पैसा अडका प्रॉपर्टी आहे, चांगली नोकरी आहे, घरदार उच्च शिक्षित आहे, तो स्वतः उच्च शिक्षित आहे, सगळे कुटुंबीय सुसंस्कारी सुसंस्कृत आहेत, म्हणून मी त्याच्याशी तुझं लग्न लावलं आहे. आणि तू त्याच्याबरोबर नक्की सुखी राहशील. तो तुझ्यावर खूप प्रेम करेल, तुला सुखात ठेवेल, ही माझी तुला गॅरंटी आहे. म्हणून मी या मुलाला निवडलं आहे आणि हा मुलगाच तुझ्यासाठी योग्य आहे. अवनीला हे सगळं पटत नाही, पण अवनी काहीच बोलत नाही. राजा हे सगळं ऐकतो आणि विचार करतो अरे रे, या बापाला स्वतःच्या मुलीचंच मन कळत नाही. आणि बाबा म्हणतात तुझं लग्न विवांशीच होणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे, हे लक्षात ठेव. असं म्हणून बाबा या काम करणाऱ्या माणसांना परत बोलवतात आणि फुलांच्या माळा कशा लावायच्या, लाईटच्या माळा कशा लावायच्या ते सांगू लागतात. आणि मग राजा हा अवनीकडे पाहतो आणि विचार करतो मी या फुलाचा माळी कधीच होऊ शकत नाही, या मुलीशी माझं लग्न होणं अशक्य आहे. आणि अवनी मागे वळून पाहते, तिला राजा दिसतो. अवनी डोळे पुसते
आणि तेथून निघून जाते. राजा विचार करतो, काय देवी आई, जर हिचं आणि माझं काही होणारच नव्हतं मग तिची आणि माझी भेट का घडून आणली? उगाचच मला होप कशाला दाखवली? कमीत कमी या मुलीचं तरी भलं होऊ दे, असा विचार राजा करतो. अशी देवी आईला प्रार्थना करतो. आणि दुसरीकडे पाण्याची पायल ही पाण्याच्या मोबाईलवर कॉल करते. पाण्याचा मोबाईल हा चार्जिंगला लावलेला असतो. धन्या तेथून जात असतो आणि पाण्याचा मोबाईल वाजतोय म्हणून धन्या फोन उचलतो. तर पायल विचारते, पानू जेवलास का? हे ऐकून धन्याला जबर धक्काच बसतो आणि धन्या जोर जोरात ओरडू लागतो, आयो आयो, पाण्या लवकर ये, पाण्या लवकर ये. पाण्या धावत पळत येतो आणि विचारतो, काय झालं? इकडे पायाला सुद्धा कळत नाही की असं कोण ओरडतंय. धन्या पाण्याला सांगतो, अरे तुझ्या मोबाईल एका पुरीचा फोन आलाय आणि तिथलं विचारतीये जेवलास का? पाण्याला मोठा धक्काच बसतो. पाण्या धन्याकडून फोन घेतो आणि विचारतो, ए कोण रे तू? तर ही मुलगी म्हणते, ओळख बरं. पाण्याला काही कळत नाही. पाण्या म्हणतो, नीट नाव सांग. तर पायल म्हणते, मी तुला हिंट देते, छुम छुम छुम. हे ऐकून पाण्या म्हणतो, पायल. पायल खूप खुश होते. तर धन्या त्याच्यापेक्षा जास्त खुश होतो आणि म्हणतो, पायल वहिनी. पाण्या हा धन्याला गप्प बसवतो आणि तिला समजावून सांगतो, ए पुन्हा मला फोन करायचा नाही. तुला माझा नंबर कुठून भेटला ग? तर पायल म्हणते, आता ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याचा नंबर मिळवणं का एवढं अवघड आहे का? पाण्या चिडून म्हणतो, ठेव फोन, यानंतर मला फोन करायचा नाही. आणि तो फोन कट करतो. त्यामुळे पायल खूप नाराज होते. तर धन्या हा पाण्याला विचारतो, अरे तू येडाबिडा आहेस का रे? येथे आपण सगळं आपलं संपूर्ण कुटुंब हात धुवून नाही तर पूर्ण आंघोळ करून घराला बाईचा आशीर्वाद मिळतोय का म्हणून सून शोधतोय आणि येथे पोरगी तुला स्वतःहून विचारतीये जेवलास का आणि तू तिला फोन ठेवायला सांगतोय. पाण्या म्हणतो, इकडे धन्या, कसं आहे ना, या पोरींचं कसं असतं, सुरुवातीला आपल्याला गोडी गुलाबी लावतात, विचारतात जेवलास का, आणि मग त्यानंतर त्या आपल्या प्रेमात पडतात. आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि मग त्यांच्या बापाकडे विषय जातो. त्यांच्या बापाची एंट्री होते. मग त्यांचा बाप आपलं घर आणि आपल्या बापाला पाहायला आपल्या घरी येतात आणि त्यानंतर आपला अपमान करून निघून जातात. त्यामुळे आपल्या डोक्याला शॉर्ट होतो. त्यापेक्षा जेवलास का म्हणायच्या आधीच फोन कट करायचा. धन्याला सुद्धा हे पटतं. तेवढ्यात नमी तेथे येते. नमीला पाहून हे दोघे विचारतात, ए नमे, तू येथे कशाला, काय पाहिजे? तर नमी लाजून म्हणते, यशा कुठे? तेवढ्यात यशादा येतो आणि विचारतो, बोल ग नमे, काय काम होतं? तर नमी म्हणते, जेवलास का? हे ऐकून धन्या जोरजोरात हसू लागतो पाण्याकडे पाहून. पाण्याला वाटतं याने कोणाला काही सांगायला नको आणि पाण्या हा धन्याच्या मागे मागे धावतो आणि धन्या तेथून पळून जातो. यशदाला कळतच नाही लग्न होत नाही म्हणून सगळे येडेबिडे झाले की काय. आणि इकडे आपला राजाला सुद्धा भूक लागलेली असते आणि खरंच मोठी माणसं तितकी खोटी माणसं. या राजाला चंद्रकांत किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीच जेवलास का असं विचारलेलं नसतं. बिचारा उपाशीच असतो. आणि राजा विचार करतो, अरे यार, आयुष्यात कोणतरी पाहिजे जे विचारेल जेवलास का. मला तर कुणीच विचारत नाहीये. चला, खूप भूक लागली, आता आपल्या पोटापाण्याची सोय स्वतःलाच करावी लागेल, असा विचार करून राजा हा तेथून जाऊ लागतो. आणि तेवढ्यात अवनी ही तिच्या रूममधून खाली उतरते आणि त्यांच्या घरातील सगळ्या नातेवाईक तिला एकच प्रश्न विचारतात, जेवलीस का, जेवलीस का. अवनी काही नीट उत्तर देत नाही आणि बाहेर येते. तेवढ्यात राजा तिला दिसतो. दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आणि मग अवनी ही राजाला विचारते, जेवलास का? तर राजा सांगतो, नाही, अजून नाही जेवलो, पण तुमच्या घरातून एकदम आमटीचा भारी सुगंध येतोय बरं का. मॅडम, मला खूप भूक लागली आहे, मी बाहेरून काहीतरी खाऊन येतो. तर अवनी म्हणते, बाहेर कशाला जातोय, थांब, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. असं म्हणून अवनी आतमध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात यशादा राजाला कॉल करतो. राजा फोन उचलतो तर यशादा विचारतो, काय रे, जेवलास का? राजा सांगतो, हो हो, जेवलो ना, आत्ताच जेवण झालं. यशादा म्हणतो, अरे मला तुला एक विचारायचं होतं. पण तेवढ्यात धन्या तेथे येतो आणि म्हणतो, यशादा, राजादाचा फोन आहे का, दे, मला बोलायचं आहे. तर यशादा म्हणतो, थांब रे, आधी मला बोलू दे. धन्या म्हणतो, नाही नाही, आधी मला बोलायचं आहे. यशादा म्हणतो, अरे 2 मिनटं. पण धन्या काय ऐकत नाही आणि यशदाच्या हातातून फोन घेऊन तिथून पळून जातो. यशदाला कळतच नाही यांचं काय चाललंय. धन्या घराच्या मागच्या बाजूला येतो आणि राजाला विचारतो, काय रे राजादा, मला असं कळलंय की तू काही दिवस तिकडेच राहणार आहे. तर राजा सांगतो, अरे हो, मॅडमचं लग्न आहे ना, लग्नासाठी येथे आलोय. धन्या विचारतो, म्हणजे खरंच त्या मॅडमचं लग्न होतंय?
राजा सांगतो, अरे हो, आता सॅड आहे, पण खरं आहे, आता काय करणार आपण त्याला. तर धन्या म्हणतो, माझा राजादा आहे ना, नेहमी एक गोष्ट बोलतो, होप आहे ना, बडी तोप आहे. हे ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो, खरंय खरंय, तुझा राजादा खरं बोलतोय, होप बडी तोप चीज आहे. तेवढ्यात अवनी त्याच्यासाठी जेवण घेऊन येते. राजा म्हणतो, ठेव आता, मॅडम आल्यात. राजा फोन कट करतो. अवनी त्याला जेवणाचं ताट देते. राजा म्हणतो, एवढं? अवनी म्हणते, हो, तुझ्यासाठी पोटभर जेवण करून घे. राजा तेथे जमिनीवरच बसू लागतो. तर अवनी म्हणते, जमिनीवर नको बसू, तेथे बस ना बेंचवर. राजा बेंचवर बसतो. अवनी त्याच्या समोरच उभी राहते. राजा सगळे पदार्थ चाखून पाहतो आणि म्हणतो, खरंच खूप छान बनवलंय तुम्ही, काय चव आहे तुमच्या हाताला, तुम्ही आमच्या यशदाला कॉम्पिटिशन देणार. तर अवनी म्हणते, अरे मीने बनवलंय, माझ्या मावशीने बनवलंय, मला काही स्वयंपाक वगैरे बनवता येत नाही. तर राजा म्हणतो, बरोबर आहे ना, मग त्यात काय वाईट आहे. मुलगी काय फक्त स्वयंपाकघरात काम करायलाच असते का? मुलगी ही स्वप्न पाहण्यासाठी असते, शिकण्यासाठी असते, अख्ख्या क्षेत्रात सगळ्यात पुढे जाण्यासाठी असते. आणि हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनीला आठवतं की विवान आपल्याला काय म्हणाला होता. विवान म्हणाला होता, मी तुझ्याशी लग्न करतोय कारण कॅनडामध्ये मी माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक मिस करतो. तुला मला खाऊ घालायचंय, तुला शिकायचंय ना, कर मग तू कुकिंग शिक आणि मला नवीन नवीन रेसिपी खाऊ घाल, तेच तुझं शिक्षण. हे सगळं आठवून अवनी खूप दुःखी होते. आणि मग राजा विचारतो, काय झालं, कसला विचार करताय. तर अवनी म्हणते, हे मुलगी शिकली मग मुलगी काहीतरी पुढे करणार, या सगळ्यांना पुस्तकातल्या गोष्टी आहे. कारण एकदा का मुलगी शिकली मग तिच्या बाबांना तिचं लग्न करून द्यायचं असतं आणि तिच्या सासरच्यांना तिला किचनमध्ये ढकलायचं असतं. प्रत्येक मुलीचं हेच होतं. राजाला समजतं ही अवनी खूप दुःखी आहे आणि राजा विचार करतो, राजा हा चान्स आहे हिच्यामध्ये फुल कॉन्फिडन्स भरण्याचा. आणि राजा हा अवनीला म्हणतो, अवनी मॅडम, तुम्ही ना मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे लग्न करायचं आहे का? नसेल करायचं तर मला सांगा, मी काहीतरी करतो. अवनी विचारते, तुला काय करायचं आहे, मला लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे, तू काय एवढं इंटरेस्ट घेतोय. राजाला ठसका लागतो. अवनी त्याला पाणी प्यायला देते आणि म्हणते, सॉरी. राजा म्हणतो, तुम्ही मला सांगा, जेव्हा माझ्या आणि ते विमानच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली, तेव्हा तुम्ही माझ्या कोण होता, तेव्हा आपल्यात काय नातं होतं, तुम्ही माझी बाजू घेतलीस ना. तर अवनी म्हणते, तेव्हा तू योग्य होता, खरा होता. राजा म्हणतो, मग आता तुम्ही योग्य आहात, खऱ्या आहात, म्हणून मला तुमची मदत करायची, तुम्ही बसा येथे. असं म्हणून राजा अवनीला बेंचवर बसवतो आणि विचारतो, तुम्ही मला फक्त सांगा, तुम्हाला जर हे लग्न करायचं नसेल ना तर आपल्या दोघांचं नाव येऊ न देता मी तुमचं हे रजिस्टर मॅरेज होऊ देणार नाही. अवनीला आश्चर्य वाटतं. अवनी म्हणते, ए बाबा, असं काही करू नको, नाहीतर माझे बाबा आहे ना तुला जिवंत सोडायचे नाही. राजा म्हणतो, अहो कशाला टेन्शन घेताय, तुम्ही पण घाबरू नका आणि मला पण घाबरू नका, सगळं काही करतो मी सगळं मॅनेज करतो, आपल्या दोघांचं पण नाव येणार नाही आणि तुमचं लग्न पण होणार नाही. तुम्ही फक्त सांगा एकदा मला, तुम्हाला हे लग्न करायचं नाही आहे ना. अवनी मनातल्या मनात विचार करते, हा काही करू शकेल का, आणि जर बाबांना कळलं तर बाबा याला जिवंत सोडणार नाही, नको नको, रिस्क घ्यायला नको. अवनी राजाला म्हणते, झालं ना तुझं जेवण, दे ताट इकडे, आणि ए बाबा तू काही करू नकोस, नाहीतर माझ्या बाबांना कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होतील. असं म्हणून अवनी निघून जाते. राजा तिच्याकडे पाहून म्हणतो, अहो तुमच्या बाबांना काय, तुमच्या बाबांना पण कळायचं नाही, हा राजा असं काम करेल. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं रजिस्टर मॅरेज काही होत नाही. असा विचार करून राजा खूप खुश होतो. म्हणजे आता राजाने असं काहीतरी करायचं ठरवलंय ज्यामुळे अवनीचं रजिस्टर मॅरेज त्या विमानबरोबर होणार नाही आहे. मग आता हे पाहायला तर खूप मजा येणार आहे की राजा हे सगळं नेमकं कसं करणार. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आता विवान हा अवनीच्या जवळ जाऊ लागला आहे. अवनी आणि त्याचं बोलणं पुन्हा पुन्हा होतं आहे आणि त्यांची केमिस्ट्री पाहायला मजा येते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी आणि विवान हे दोघेच चक्क एका देवी आईच्या मंदिरात दर्शन करायला जातील आणि तेथे या दोघांना गप्पा मारायला पूर्ण स्कोप असेल. राजा हा अवनीला म्हणेल, तुम्ही इतकं टेन्शन का घेताय, तुमचं लग्न होणार नाही आहे. तर अवनी म्हणेल, मला काही होपच राहिली नाही आहे. आणि राजा आपला फेमस डायलॉग मारणार, ओ मॅडम, होप तो बडी तोप चीज आहे,
तुम्ही होप ठेवा, सगळं काही ठीक होईल. आणि राजाचं हे बोलणं ऐकून अवनी त्याच्याकडे एकटक पाहतच राहील की खरंच हा किती चांगला मुलगा आहे. आणि मग तेथे काही लहान मुलं असतील. अवनी या सगळ्या मुलांना मस्त गारेगार कुल्फी खरेदी करून देणार. हे सगळे मुलं कुल्फी खाऊन खूप खुश होतील. अवनी सगळ्यांना कुल्फी वाटणार. राजा तिच्याकडे एकटक पाहतच असेल आणि विचार करेल ही मुलगी किती चांगली आहे. मग राजा आणि अवनी हे दोघे सुद्धा कुल्फी खातील, एकमेकांकडे पाहून स्माईल करतील. या दोघांची ही डेटच असणार आहे जी खरंच खूप भारी गेली आहे. आणि मग कुल्फी खाता खाता राजाच्या ओठांजवळ ही कुल्फी थोडी लागणार. अवनी त्याला ते साफ करायला लावेल, पण राजाला ते काही करता येणार नाही. त्यामुळे अवनी ही स्वतःच्या बोटांनी हे साफ करून देईल आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहणार, कारण अवनीचा हा राजाला पहिला स्पर्श असेल. म्हणजेच आता या दोघांची गाडी रुळावर आली आहे. पण लग्नाच्या स्टेशनपर्यंत पोहोचणं एवढंही सोपं नाही आहे, हे मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.